नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला सकारात्मक मानसशास्त्र हा जो विषय आहे यामध्ये चौथं जे युनिट आहे बघा, व्यक्तिगत ध्येय, सकारात्मक गुणवैशिष्ट्ये आणि शून्यावरचे जीवन, हे युनिट बघत होतो. यामध्ये आपण व्यक्तिगत ध्येय कोणकोणते आहे हे बघत होतो. बघा, व्यक्तिगत ध्येय ठरवण्याचे महत्त्व आणि मानवी वैश्विक प्रेरणांचा शोध, बघा हे पॉईंट आपले झालेले होते. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे बघा, भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्टता. मानवी वैश्विक प्रेरणांचा शोध झाल्यानंतर तिसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्टता. बघा यामध्ये तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या आयुष्याचा विचार केला तर कदाचित तुम्हाला असं आढळून येईल की त्यांच्या तुलनेत तुमचे आयुष्य बऱ्याच प्रमाणात सुखसोयींनी भरलेले आहे. वाढते तंत्रज्ञान असेल, इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे तसेच विविध उपकरणांनी तुमचे जीवन बऱ्याच अंशी सोपे झाले आहेत. तसेच तुमचे पालक किंवा आजी आजोबा यांच्याकडे नगण्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मनोरंजन साधने होती. त्यांच्याकडे वेळ घालवण्यासाठी दूरदर्शन व इंटरनेटही नव्हते, तरी ते आनंदी आणि समाधानी होते. परंतु आजच्या पिढीतील लहान मुलांकडे किंवा तुमच्याकडे मोठ्या संख्येने खेळणी आहेत आणि मनोरंजनासाठी वेळ कमी पडेल इतक्या दूरदर्शन किंवा इंटरनेटवर वाहिन्या उपलब्ध आहे. तरीही बऱ्याच वेळा मुलांना कंटाळा येतो. तसेच पूर्वीच्या काळात कर्ज काढणे असे लाजिरवाणे मानले जात असे. एखाद्यावर कर्ज असणे हे नामुष्कीचे समजले आहे, पण आज बहुतेक लोक कर्ज घेतात. कदाचित गरजा नसताना सुद्धा कर्ज काढून मोठी घरे असतील किंवा गाड्या तिथे घेतात. जसजशी सुबत्ता वाढली, चंगळवाद आला आणि तसतसे उपभोग घेण्याची वृत्ती वाढली. अशी स्थिती निर्माण झाली ती ग्राहक संस्कृतीचे वर्चस्व सुरू झाले आणि त्यावेळेपासून आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेल्या युगात जगणे सोपे झाले आहे. पण जगण्याचा आनंद घेता येणे मात्र कठीण झाले आहे. सर्व सुख पायाशी असताना व्यक्तिगत खुशाली मात्र कमी होत जात आहे. या उपभोगवादी संस्कृतीचे संभाव्य परिणाम काय असू शकतील? या क्षेत्रातील संशोधनातील निष्कर्ष असे सांगतात की जितका जास्त भौतिक दृष्टिकोन असेल तितके असमाधान अनुभवायला मिळते. डॉक्टर डायनेर जे इलिनॉय विद्यापीठात व्यक्तिगत खुशालीवर संशोधन करतात आणि ते म्हणतात की भौतिक संपत्तीचा पाठपुरावा केल्यास आपल्या सामाजिक जीवनात अडथळे येतीलच असे नाही, पण तसे होऊ देखील शकते आणि जर तसे झाले तर बहुधा जीवनातील समाधान आणि खुशालीच्या बाबतीत निव्वळ नकारात्मकताच अनुभवायला मिळेल. मानसशास्त्रज्ञ टिम कासेर आणि कन्नेर यांनी भौतिकवाद, उपभोक्तावाद, व्यक्तिगत खुशाली इत्यादींमधील दुवे विश्लेषित केले आहे. कासेर यांनी त्यांच्या या पुस्तकात असे म्हटले आहे की भौतिकवादाची किंमत नातेसंबंधांमधील दुःख, वाईट मनोवृत्ती आणि अधिक मानसिक त्रास या स्वरूपात चांगलीच मोजावी लागते. भौतिकवाद वेगवेगळ्या विचारवंतांनी खालीलप्रमाणे स्पष्ट केलेला आहे. समाधान शोधण्याच्या दृष्टीने एक उपभोग आधारित प्रयत्न. भौतिकवादी व्यक्ती म्हणजे भौतिक संपत्तीपासून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेच्या स्वकेंद्रित सुखप्राप्तीसाठी जगणारी एक व्यक्ती. भौतिकवाद हा एक प्रयत्न आहे जो वैयक्तिक सुख आणि सामाजिक प्रगतीसाठी भौतिक वस्तू आणि पैशांना महत्त्वपूर्ण समजतो. एखादी व्यक्ती जास्त भौतिकवादी का असते? भौतिकवाद कोठून आला आहे? जर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर प्रत्येकजण भौतिकवादी आणि उपभोक्तावादी संस्कृतीला सारख्याच प्रमाणात सामोरा जात आहे, पण बरेच लोक त्यांच्याकडे जे आहे त्यात समाधानी आहेत. तर बऱ्याच जणांना त्यांच्याकडे जेवढे आहे ते नेहमीच कमी वाटते आणि त्यामुळे ते कायम असमाधानी असल्याचा अनुभव घेतात. म्हणजेच काही जण संतुष्ट, तृप्त असतात तर काही मात्र अतृप्त असतात. कासेर यांच्या मते ज्या मुलांनी नेहमीच संसाधनांचा अभाव अनुभवला आहे किंवा जी मुले दुर्दैवी वातावरणात वाढलेली असतात त्या मुलांमध्ये भौतिकवाद विकसित होण्याची प्रवृत्ती जास्त असते. तसेच त्यांच्या निरीक्षणातून असेही निष्कर्ष निघाले की ज्या मुलांच्या पालकांचे मतभेद आहेत, ते वेगळे राहतात किंवा त्यांनी घटस्फोट घेतलेला आहे, त्या मुलांमध्ये उपभोगवाद किंवा भौतिकवाद जास्त दिसून येतो. तुलनेने सुरक्षित घरातील किंवा आईवडिलांमधील संबंध समाधानकारक असतील तर त्या मुलांमध्ये भौतिकवादी मूल्ये विकसित होण्याची शक्यता कमी असते. याचा अर्थ भौतिकवादी प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी केवळ गरिबी, श्रीमंती हा निकष लागू होत नाही. डॉक्टर रॉबर्ट आर्किन
यांनी केलेल्या संशोधनानुसार असे आढळले की ज्या लोकांनाच आत्मसन्मान कमी आहे, जे लोक स्वआदरावर शंका घेतात, अशा व्यक्तींचा भौतिकवादाकडे जास्त कल तिथे असतो. त्यांचे संशोधन असेही सांगते की भावनिक असुरक्षितता किंवा आर्थिक असुरक्षितता अनुभवणाऱ्या व्यक्ती देखील उपभोगवादी होण्याची अधिक शक्यता असते. भौतिकवादाचे स्पष्टीकरण केलेले बघा. अर्थशास्त्रज्ञांच्या मते वस्तू खरेदी करण्याचा किंवा वस्तू साठवून ठेवण्याचा आग्रह मानवासाठी स्वाभाविक आहे. उत्क्रांती सिद्धांत असे सांगतात की नैसर्गिक संसाधने मर्यादित असल्यामुळे लोकांना ती साधने मिळवण्यासाठी स्पर्धा तिथं करावी लागेल असे म्हणून प्रत्येकजण प्रयत्न तिथे करतो आणि शक्य तेवढ्या प्रमाणात स्वतःकडे त्याचा साठा कमी आणि जास्त प्रमाणात साठवून ते ठेवतो. असे जे वर्तन आहे ते अश्मयुगात कदाचित ग्राह्य धरताना येईल, कारण त्यावेळी ते त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होते. परंतु आधुनिक काळात सुद्धा अशाच प्रकारची मानसिकता अजूनही दिसते. कदाचित अशाच मानसिकतेतून अमेरिकेत कोविड लॉकडाऊन कालावधीत लोकांनी टॉयलेट पेपर्स तिथं साठवून ठेवले. बघा, अमेरिका जो देश आहे त्यांनी कोरोनाचा जो काळ आहे यामध्ये त्यांनी टॉयलेटचे जे पेपर आहे ते साठवणूक करून तिथं ठेवलेले आहे. मिहाय चेकटसिम यांच्या स्पष्टीकरणानुसार भौतिकवाद म्हणजे वस्तूचा संग्रह करणे, त्याचा उपभोग घेणे. ही मानसिकता व्यक्तीच्या अवस्थेतून येते. जर एखाद्या व्यक्तीकडे संसाधनांचा अभाव किंवा कमतरता असेल तर त्या विचाराने ती व्यक्ती अस्वस्थ होईल व ती कमतरता कशी भरून काढता येईल यासाठी सतर्क होईल. पण जर ती व्यक्ती सतर्क राहिली नाही तर परिस्थितीचा फायदा इतर कोणी घेईल आणि कदाचित त्यामुळे त्या व्यक्तीला संसाधने मिळणार तिथे नाही. भौतिकवाद आणि समाधान. बघा, भौतिकवाद हा सहसा नकारात्मक वागणूक किंवा गुणधर्म तिथं मानला जातो, कारण तो लोभीपणा आणि उथळपणाशी संबंधित आहे. शब्दकोशात भौतिकवादाचा अर्थ आध्यात्मिक किंवा नैतिक मूल्यांपेक्षा मालमत्ता आणि पैशाची इच्छा असणे, त्यात जास्त स्वारस्य असणे असा दिला आहे. परंतु भौतिकवाद जीवनातील समाधानास सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही मार्गाने प्रभावित करू शकतो. सर्जे आणि त्यांच्या चमूने भौतिकवादाचे दुहेरी प्रारूप तयार केले आणि जिथे त्यांनी भौतिकवादाचे 2 आयाम सुचविले आहे ते म्हणजे यश आणि आनंद. यशस्वी भौतिकता जीवनातील समाधानावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, तर आनंद भौतिकता जीवनातील समाधानावर नकारात्मक परिणाम करू शकतो. परंतु मोठ्या संख्येने झालेले संशोधन आणि अभ्यासाच्या निष्कर्षावरून असे दिसते की भौतिकवाद एकूणच असमाधान, असंतुष्टीसोबत जोडला गेलेला आहे. काही संशोधनाचे निष्कर्ष हे सांगतात की भौतिक सुखाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी मिळणाऱ्या आनंदापेक्षा लोकांना अनुभवातून मिळणारा आनंद जास्त शाश्वत वाटतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की निरामय आणि दीर्घकालीन टिकणारा आनंद घ्यायचा असेल तर वस्तू विकत घेण्यापेक्षा अनुभव विकत घ्या. शाश्वत आनंदासाठी आपल्याला हॅव्हिंग अँड डुईंग यातील फरक कळायला हवा. म्हणजे आपल्याला आपल्याजवळ वस्तू असणे याने आनंद होणार नाही की एखाद्या वस्तूचा अनुभव असल्याने आनंद होणार आहे. म्हणजे जर आपले लक्ष जास्तीत जास्त जर आनंद मिळवायचा असेल तर आपण पैसे कसे खर्च करावे आणि आपण वस्तू खरेदी करायच्या आहेत का की अनुभव आपण खरेदी करावेत, यासाठी भौतिकवादी गोष्टी जवळ असल्याने कदाचित एखादी व्यक्ती मान सन्मान कमवू तिथे शकते, परंतु अनुभवामुळे ती परिपूर्ण होते. जर दीर्घकाळापर्यंत समाधान आणि आनंद मिळवणे अधिक महत्त्वाचे असेल तर वस्तू जवळ असण्यापेक्षा एखादी गोष्ट स्वतः करून आलेला अनुभव जास्त आनंद देईल. समजा तुमच्याकडे 5,000 रुपये आहे आणि आनंद मिळवण्यासाठी ते खर्च करायचे असा प्रश्न पडला आहे. ही रक्कम तुम्हाला भौतिक आनंदासाठी खर्च करायची असेल तर त्याचा तुम्ही मोबाईल अथवा ड्रेस तिथं खरेदी करू शकतात. पण जर चिरंतन आनंदासाठी ही रक्कम खर्च करायची असेल तर एखाद्या खेळाच्या सामन्याची तिकिटे किंवा संगीत महोत्सवाची तिकिटे काढून तो खेळ वा कार्यक्रमाचा अनुभव घेणे तुम्ही तिथं पसंत कराल. अर्थात कोणाला असे वाटेल की कपडे जास्त दिवस टिकतील आणि अनुभव तर तेव्हा क्षणापुरता असेल, तर हा आनंद शाश्वत कसा? जेव्हा तुम्ही नवे कपडे पहिल्यांदा वापराल तेव्हा सुद्धा तुम्हाला निश्चित आनंदच तिथे होईल, पण तो आनंद दरवेळी होणार नाही, कारण त्याची नवलाई लगेच तिथं संपून जाईल. तसेच तुम्ही 5,000चे जे कपडे घेतलेले आहेत ते दाखवायला गेला तुमच्या मित्रांना तर त्याने स्वतःचे 7,000चे कपडे दाखवले तर तुमचा आनंद लगेच क्षणात तिथं मावळून जाईल. उलट पक्षी तुम्ही जो गाण्याचा कार्यक्रम ऐकला किंवा खेळाचा सामना पाहिला किंवा मित्रमंडळीसोबत कुटुंबासोबत
5,000 रुपये खर्च करून एखाद्या सहलीला गेला तर तुम्हाला होणारा आनंद हा कितीतरी जास्त असेल. आणि जर तुमचा मित्र 7,000 रुपये खर्च करून दुसऱ्या सहलीला गेला तरीही तुम्हाला होणारा आनंद कमी होणार नाही. अशा अनुभवांचे ते क्षण तुम्ही आनंदाने घालवताच. पण जेव्हा त्या घटनांबद्दल नंतरही कधी आठवता, बोलता, त्याविषयी कोणाला सांगता, तेव्हाही तो आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवता येतो. म्हणूनच अनुभवामुळे आपले आयुष्य अधिक समृद्ध होते. भौतिक खरेदी विरुद्ध अनुभवजन्य खरेदी यातील फरक आता तुमच्या लक्षात आला असेल. आपण या स्पष्टीकरणाची तुलना सीमांत उपयोगिता किंवा उपयुक्तता या अर्थशास्त्रातील एका महत्त्वाच्या संकल्पनेशी करू शकता. वस्तूची उपयुक्तता म्हणजे समाधानकारक वापर किंवा आनंद प्रदान करण्याची क्षमता. ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी केली जाते त्यावेळी होणारा आनंद कालांतराने हळूहळू कमी होत जातो किंवा तशाच वस्तू आणखी घेतल्यावर सुद्धा आनंद कमी होत जातो. तुम्हाला आईवडिलांनी जेव्हा पहिल्यांदा मोबाईल घेतला असेल तेव्हा झालेला आनंद आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा घेतल्यावर झालेला आनंद हा सारखा होता का आठवा, परंतु अनुभवासोबत तसे होत नाही. अनुभव हे चिरकाल तिथे टिकत असतात किंवा अनुभव हे बदलत तिथे असतात. बघा, हा पॉईंट आपण बघितला, भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्ट.